हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दं ईशम् आनन्दिवल्लभम्। अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगा, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या। बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाची भेटी, आपुले संसाठी करुणी ठेला, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या। आज मी आपणासमोर प्रवचन करीत असले, ही सेवा करीत असली तरी त्याबद्दल मला काहीही ज्ञान नाही। आपणा सर्वांपेक्षा मी वयाने, ज्ञानाने, भक्तीने, अनुभवाने खूप लहान आहे। यात काही चुका होतील, कृपया आपली मुलगी म्हणून क्षमा करा, अशी मी आपणासमोर विनंती करते। प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणांचा आणि सगळ्यांच्या परिचयाचा असा अभंग आहे। आपल्या या अभंगामध्ये माऊली प्रतिज्ञा करतात आणि ही एका संताची प्रतिज्ञा आहे आणि संताचीच प्रतिज्ञा पूर्ण होत असते। अनेक जण प्रतिज्ञा करतात, अनेक सामान्य लोक आपण सर्व प्रतिज्ञा करत असतो, परंतु त्या पूर्णत्वास जात नाही। काही लोक घरी भांडण झालं की प्रतिज्ञा करतात परत घराचं तोंड बघणार नाही, परंतु राहवल्या जात नाही आणि परत घरी येतात, प्रतिज्ञा पूर्ण होत नाही। अनेक सामान्य लोक प्रतिज्ञा करतात, त्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण होत नाही। त्यानंतर राजे महाराजे ते सुद्धा प्रतिज्ञा करतात, त्यांच्याही प्रतिज्ञा पूर्ण होत नाही। आधीही राजे होऊन गेले, आताही आहेत, पुढेही होणार, परंतु त्यांच्याही प्रतिज्ञा पूर्ण होत नाही। तेव्हा सर्वात ऐश्वर्य संपन्न राजा कुठला, तर तो म्हणजे रावण। आणि रावणाकडे फार ऐश्वर्य संपन्न श्रीमंती आणि महादेवाचे सर्वात आवडते प्रिय भक्त कोण, असं जर म्हटलं तर रावणाचं नाव घेतलं जातं। म्हणून रावण हे शंकर भगवंताचे प्रिय भक्त आहेत। आणि ज्या वेळेला रावण देवाची पूजा करायचे त्यावेळेला 7-8 तास त्यांची पूजा असायची आणि ती पूजा करत असताना ती पूजासाठी लागणारे जे काही सामुग्री आहे ते सामुग्री आणण्यासाठी त्यांच्या ठिकाणी 14 सेवक काम करायचे। एवढे ऐश्वर्य संपन्न असणारे रावण, आणि रावणाकडे केवढं ऐश्वर्य होतं हे तुकाराम महाराज सांगतात की लंके माझी घरे किती ते एका।
सांगत असे संख्या जैसी तैसी, 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटे बंदी, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्त कोटी. तर 5 लक्ष घरे ही रावणाच्या लंकेमध्ये 5 लक्ष घरे ही पाषाणाची अर्थात दगडाची होती, 7 लक्ष घरे ही विटांची होती, 1 कोटी घरं ही काशा आणि तांब्याची होती. काशा म्हणजे आपण जो टाळ वाजवतो ना, तो जो धातू आहे त्याला काशा म्हणतात. काशा आणि तांब्याची होती. आणि शुद्ध कांचनाची सप्त कोटी, तर 7 कोटी घरं ही प्रत्यक्ष सुवर्णाची होती, अर्थात सोन्याची होती. इतका ऐश्वर्य संपन्न असणारा रावण. आणि त्यांनी अनेक प्रतिज्ञा केल्या. त्यामध्ये त्याची प्रतिज्ञा होती की जे सुवर्ण आहे, जे सोनं आहे, त्याला सुगंध आणणार. आणि दुसरी प्रतिज्ञा होती की आकाशात जाण्याकरिता पायऱ्या बांधणार, ही त्याची दुसरी प्रतिज्ञा होती. आणि तिसरी प्रतिज्ञा होती की समुद्राचं जे पाणी हे खारं असतं तर ते पाणी गोड करणार. अशा त्याच्या अनेक प्रतिज्ञा होत्या. तर या प्रतिज्ञापैकी एकही प्रतिज्ञा त्याची ही पूर्ण झाली नाही. आणि म्हणून आपल्या तात्पर्य सामान्य लोकांच्या ज्या प्रतिज्ञा असतात त्या पूर्णत्वास जात नाही. आणि राजा लोकांच्याही पूर्णत्वास जात नाही. का जात नाही? कारण आपली प्रतिज्ञा ही स्वार्थी असते. आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली जी प्रतिज्ञा करत आहे ती प्रतिज्ञा विश्वासाठी आहे, निस्वार्थी आहे, समाजाच्या कल्याणाकरिता आहे. आणि एवढंच काय तर परमात्मा संताची, आपल्या भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरिता आपली स्वतःची प्रतिज्ञा सुद्धा मोडतो. भगवंतांनी एकदा प्रतिज्ञा केली होती आणि ती त्यांनी मोडली. महाभारतामध्ये ज्या वेळेला दुर्योधन आणि कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं आणि त्या युद्धाच्या वेळी दुर्योधन म्हणाले की सुईच्या अग्रभागी मावणे इतकी ही जमीन मी पांडवांना देणार नाही, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. परंतु प्रतिज्ञा मोडली. आणि महाभारताच्या युद्धाच्या वेळेला दुर्योधन भगवंताकडे गेले. भगवंताला माहिती होतं की दुर्योधन माझ्याकडे येणार आहे, अर्जुन माझ्याकडे येणार आहे. आणि भगवंतांनी नाटक केलं, आधीच तो नटवर आहे. भगवंत झोपले. दुर्योधन गेल्यानंतर भगवंताच्या डोक्याजवळ बसले. आणि दुर्योधन गेला हे अर्जुनाला समजलं म्हणून अर्जुनही पाठीमागे गेले. आणि अर्जुन भगवंताच्या चरणाजवळ बसले. आणि भक्ताची जागाच ही भगवंताच्या चरणाजवळ असते. आता भगवंताच्या चरणाजवळ अर्जुन बसले आणि भगवंत जसे उठले पाहते तर समोर अर्जुन. अरे अर्जुना, केव्हा आलास? तेव्हा मागून आवाज आला. दुर्योधन म्हणतो, देवा, अर्जुनाच्या आधी मी आलो. तेव्हा भगवंत म्हणाले, मी उठल्याबरोबर मला आधी अर्जुनच दिसला, त्यामुळे तू मागे असल्यामुळे माझं लक्ष नाही. काय प्रयोजन आहे? कशासाठी येणं केलं? त्यावेळेला दुर्योधन सांगतात की भगवंता युद्ध करायचंय, त्यासाठी तुझी मदत हवी आहे. आणि अर्जुन म्हणाले, मीही त्याकरिता चालू आहे. त्यावेळी भगवंत दुर्योधनाला म्हणतात की माझ्याकडे एक सैन्य आहे आणि एकीकडे माझं सैन्य आहे, एकीकडे मी आहे. शिवाय शस्त्र हातात उचलणार नाही आणि हिताच्या 4 गोष्टी मात्र सांगेल, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा दुर्योधनाने विचार केला, जर आपण भगवंताला घेतलं तर भगवंत एकटा आहे आणि त्यातही तो शस्त्र उचलणार नाही म्हणतो आणि 4 गोष्टी हिताच्या सांगणार म्हणतो. आता खरं सांगतो की खोटं सांगतो? तेव्हा त्याला असं वाटलं खरं सांगेल की खोटं सांगेल, म्हणून त्यांनी देवाला म्हटलं की देवा, तुझं सैन्य तू मला दे. आणि अर्जुनाने त्या ठिकाणी भगवंताला घेऊन घेतलं. आता युद्धाला सुरुवात झाली आणि युद्धाला सुरुवात झाल्यानंतर युद्ध होऊन 4-5 दिवस झाले. आणि दुर्योधन विचार करतो आहे की इतके 4-5 दिवस झाले आणि पांडवाच्या सैन्यामधला एकही वीर अजून मृत्युमुखी पडला नाही आणि आपल्या सैन्यातले अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. तेव्हा ही गोष्ट दुर्योधनाने भीष्माचार्यांकडे सांगितली. ऐकून आहे, परंतु मनाने मात्र तुम्ही पांडवांचे ऐकून आहे. तेव्हा हे ऐकल्यानंतर, हे मर्मवाक्य ऐकल्यानंतर भीष्माचार्यांना त्या ठिकाणी क्रोध आला आणि क्रोध आल्यानंतर त्यांनी प्रतिज्ञा केली की निष्पांडवी मी पृथ्वी करणार. सूर्योदयापासून ते सूर्य अस्ताला जाईपर्यंत या भूतलावर तुला एकही पांडव दिसणार नाही, अशी त्या ठिकाणी त्यांनी प्रतिज्ञा केली. आणि ही प्रतिज्ञा जेव्हा दुर्योधनाने ऐकली त्यावेळेला दुर्योधनाला फार आनंद झाला. आणि नंतर ही प्रतिज्ञा पांडवांपर्यंत आली, पांडवांना कळली. त्यावेळेला धर्मराज
थोडे दुःखी झाले आणि द्रौपदी सुद्धा दुःखी झाली. तीही शोक करायला लागली. आता कसं होणार, माझे सर्व पती मारल्या जाणार. कारण ही जी प्रतिज्ञा होती ही साधारण व्यक्तीची नव्हती, तर भीष्माचार्य हे प्रत्यक्ष भगवंताचे आवडते भक्त आहेत आणि भक्ताची प्रतिज्ञा देव पूर्ण करतोच यात संशय नाही, हे पांडवांना माहिती होतं. तेव्हा आता कसं होणार, तेव्हा द्रौपदीने भगवंताकडे धाव केली आणि धाव केल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत आले. भगवंत विचारतात काय झालं, तेव्हा द्रौपदी म्हणते भगवंता, माझे पती हे संकटात आहेत, त्यांना वाचव, तू काहीही कर परंतु माझे पती वाचले पाहिजे. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली आहे की मी निष्पांडवी पृथ्वी करणार. भगवंत म्हणाले काही हरकत नाही, तू माझ्यासोबत चाल. आणि भगवंत द्रौपदीला आपल्या सोबत घेऊन गेले. आता नेत असताना भगवंताने द्रौपदीला आपल्या कळेवर घेतलं आणि निघाले. भीष्माचार्यांच्या पर्णकुटी जवळ आले. त्या ठिकाणी आल्यानंतर भगवंत बाहेर दरवाजात द्रौपदीच्या चपला घेऊन बाहेर उभे थांबले. द्रौपदी आत गेली. आत गेल्यानंतर भगवंतांनी सांगितलं त्यांचं दर्शन घे. तिने दर्शन घेतलं. तेव्हा भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला की सौभाग्यवती भव. आणि सौभाग्यवती भव म्हटल्यानंतर द्रौपदी म्हणाली, हा आशीर्वाद या जन्मासाठी आहे की पुढल्या जन्मासाठी आहे. तेव्हा भीष्माचार्यांनी विचारलं कोण आहेस. द्रौपदी म्हणाली, मी द्रौपदी आहे. तुला कोणी इथं आणलं. आणि द्रौपदी भीष्माचार्यांना घेऊन बाहेर आली. सांगते, मी माझ्या नोकरासोबत आली आहे. कोण आहे तुझा नोकर. पाहते तर प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी बाहेर उभा होता. तेव्हा भीष्माचार्य भगवंताला म्हणतात, देवा, या पांडवाच्या आडवं अनंत भीष्म जरी आले तरी त्यांचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही, कारण त्यांच्या पाठीशी परमात्मा उभा आहे, त्यांच्या पाठीशी तू उभा आहेस. आणि युद्धभूमीच्या वेळेस कुरुक्षेत्रावर ज्या वेळेला युद्ध चालू झाल्यानंतर त्यावेळेला भीष्माचार्यांनी भगवंतांनी प्रतिज्ञा केली होती की शस्त्र हातात धरणार नाही. आणि भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती की भगवंताला शस्त्र हातात धरायला लावणार. आता अशी परिस्थिती झाल्यानंतर त्या ठिकाणी भीष्माचार्यांनी शस्त्र सोडलं आणि शस्त्र सोडल्यानंतर ते शस्त्र अर्जुनाला लागणार आणि अर्जुनाला लागल्यानंतर अर्जुन मृत्युमुखी पडणार हे भगवंताला माहिती होतं. म्हणून भगवंतांनी रथावरून खाली उडी मारली आणि उडी मारल्यानंतर भगवंतांनी सुदर्शन चक्र धारण केलं. त्यावेळेला भीष्माचार्यांनी, अर्थात या ठिकाणी भगवंतांनी आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी आणि भीष्माचार्यांची आज्ञा पाळण्यासाठी त्यांनी केलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी स्वतःची प्रतिज्ञा या ठिकाणी भगवंतांनी मोडली. म्हणून भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरिता स्वतः भगवंत आपली प्रतिज्ञा त्या ठिकाणी मोडतो. इतकं सामर्थ्य त्या संतांच्या, त्या भक्ताच्या प्रतिज्ञेमध्ये. म्हणून ही एका सामान्य व्यक्तीची प्रतिज्ञा नाही, तर विश्वमाऊली अर्थात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर अशी ही माऊली जी संत आहे, अशा माऊलींची ही प्रतिज्ञा आहे. तेव्हा माऊली अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. आता माऊली या ठिकाणी म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करीन. तर हा संसार जर आपण बघितला तर संपूर्ण दुःखमूळ आहे आणि दुःखमूळ संसार आहे. इथे कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी सुख मिळत नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. अनेक संतांनी संसाराचा विचार करत असताना संसार हा दुःखमय आहे असं सांगितलेलं आहे. तेव्हा संसार हा दुःखमूळ, म्हणून संसारा ठिकाणी दुःख आहे आणि संसारात सुख पाहायला गेलं तर सुख किती आहे ते सांगतात. सुख पाहता जवा पाडी दुःख पर्वता एवढे. तर सुख हे जवाप्रमाणे आहे आणि दुःख हे पर्वता एवढं आहे. तेव्हा असं असताना या ठिकाणी हा इतका संपूर्ण दुःखरूपी असणारा संसार सुखरूप करू असं ज्ञानेश्वर माऊली कसं काय म्हणतात. तर हा संसाराचा स्वभाव आहे, दुःख स्वरूप असणं, दुःख रूप असणं हा संसाराचा स्वभाव आहे. एका व्यक्तीने काय केलं की कांद्याचा जो वास असतो तो वास घालवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याला कस्तुरीचं खत घातलं, त्याला कापुराचे आळे केले आणि सुवर्णाची जी गाळणी होती त्याच्यातून त्याला पाणी दिलं, पण तरी सुद्धा त्याचा वास गेला नाही. कारण तो कांद्याचा स्वभाव आहे, तो वास जाणार नाही. शिवाय कारल्याला कितीही तुम्ही साखर घाला तरी त्याचा स्वभाव आहे कडू, तो कडूच असणार, तो स्वभाव बदलत नसतो आणि स्वभावाला औषध नसतं असं म्हटलं जातं. आणि अनेक उदाहरणं देता येईल आपल्याला.
कुत्रा आहे, कुत्र्याची शेपटी आहे, ते कुत्र्याची शेपटी वाकडी असते, तिला तुम्ही कितीही वर्ष पकडून ठेवा, कितीही वर्ष तिला बंदिस्त सरळ ठेवा, तरी ती वाकडीच असणार. तसं संसाराच्या ठिकाणी दुःख जे आहे, हे दुःख त्या संसाराचा स्वभाव आहे. आता दुःख संसाराचा स्वभाव असल्यानंतर एवढं दुःख, आणि अर्थात दुःखाचं स्वरूपच संसार असल्यानंतर ते दुःख नष्ट होणार कसं आणि ते सुखरूप होणार कसं याचा विचार आपण बघू. तेव्हा संसार हे दुःखरूपी आहे, परंतु कोणासाठी आहे तर अज्ञानी लोकांसाठी आहे, आणि ज्ञानी लोकांसाठी ते सुखरूप आहे. आता ज्ञानी लोकांसाठी सुखरूप का आहे तर ज्ञानी लोक जगताला मिथ्या मानतात, आणि त्या मिथ्यत्वाची जाणीव ज्ञानी लोकांच्या ठिकाणी झालेली असते, म्हणून त्यांना संसार हा दुःखरूप असूनही सुखरूप भासतो. आणि जे अज्ञानी लोक आहेत ते या संसाराला सत्य मानतात, आणि सत्य मानल्यामुळे त्यांच्या ठिकाणी त्या संसार जो आहे तो दुःखरूप भासतो. दोन व्यक्ती होते, आणि ते दोन व्यक्ती रस्त्याने जात होते. आता त्या ठिकाणी एक सोन्याचा हार होता, तो हार एका व्यक्तीने बघितला, परंतु त्याला काय झालं, त्या ठिकाणी भास झाला, साप असण्याचा भास झाला. जसा तो साप दिसला तसा तो पळाला, त्याला दुःख झालं, घाबरला. आणि जो दुसरा व्यक्ती होता त्याला त्या ठिकाणी तो सोन्याचा हार दिसला आणि तो खुश झाला. सांगायचं तात्पर्य हेच आहे की जे मूळ ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाची जाणीव ही संतांच्या ठिकाणी झाली आहे, म्हणून संसार हा सुखरूप आहे. आणि आपल्याला त्या ठिकाणी या जगताचा, दुःखाचा, संसाराचा भास होतो, आणि भास झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला दुःख निर्माण होतं. एक दृष्टांत सांगितला जातो की ज्याप्रमाणे भीष्माचार्य आहे, भीष्माचार्यांची मुलगी आणि मारुती रायांचा मुलगा, त्यांचा विवाह झाला. त्या विवाहामध्ये जे ससा आहे त्या ससाचे जे शिंग आहे त्याचे खांब केले, आणि जे ढग आहे त्या ढगाचे जे पुष्प आहे, खपुष्प आपण त्याला म्हणतो, ते पुष्प त्याला लावले, आणि त्या ढगाचा, त्या आकाशाचा मंडप त्या ठिकाणी केला. आता या लग्नामध्ये जेवण कशाचं होतं तर जेवण होतं जे खडीसाखर आहे, ती खडीसाखर मुरू घालून त्या खडीसाखराचं मुरू घालून उसळ केली, आणि कासवीच्या तुपामध्ये जलेबी तयार केली, आणि ती जलेबी बिना शिराच्या लोकांना ते जेवण वाढलं, आणि ते वाढायला कोण होतं तर वांझेचा पुत्र होता. आता असं लग्न शक्य आहे का? शक्य नाही. म्हणून याच प्रमाणे संसार जो आहे तो मिथ्या आहे, संसार हा मुळात नाहीच, परंतु या संसाराचा भास आपल्याला होतो. मग या संसाराची प्रचिती आपल्याला येते, तर ही कशामुळे येते तर ज्याप्रमाणे वेदांतामध्ये काही उदाहरण दिलेले आहे. एक रज्जू सर्पाचं उदाहरण आहे. ज्याप्रमाणे रज्जू सर्प आहे तर जो रज्जू आहे अर्थात दोर आहे, तो मुळात दोर आहे, परंतु त्याच्या ठिकाणी आपल्याला एखाद्या सापाचा भास होतो किंवा एखाद्या काठीचा भास होतो. मग हा भास झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अर्थात हे जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी आपल्याला भास होत आहे. कशाचा भास होत आहे तर संसाराचा भास होतो आहे. अर्थात आणखी उदाहरण दिले आहेत की ज्याप्रमाणे मृगजळ आहे तर मृगाला जळ मुळात नाहीच, परंतु ते जळ दिसतं, सूर्याच्या प्रकाशामुळे ते जळ दिसतं, आणि ते जळ दिसल्यामुळे मग त्यामागे तो मृग धावतो, तहान लागल्यामुळे त्यामागे तो धावतो, परंतु वास्तविक काही नसतंच. तसंच हा संसार आपल्याला भासतो, त्या मृगाप्रमाणे, त्या मृगजळाप्रमाणे आपल्याला हा संसार भासतो, आणि मग या संसाराचा भास झाल्यानंतर आपण त्याला सत्य मानतो. सत्य मानून आपण त्याच्या मागे धावतो, आणि त्याच्या मागे धावता 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 आपली परिस्थिती अशी होते की मुळात ते नसतंच, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी दुःख होतं. आता त्या मृगाने जळाच्या मागे कितीही धावलं तरी सुख प्राप्त होणार आहे का? नाही होणार. तसंच संसाराच्या ठिकाणी आपण कितीही धावलो तरी सुख प्राप्त होणार आहे का? म्हणून सुख हे संसाराच्या ठिकाणी नाही. तर मग या संसाराला सुखरूप करायचं कसं? तसा संसाराचा विचार केला तर जन्माला आला त्याला संसार आहे, कारण संसारात आपण जन्माला येतो. परंतु संसारात जरी जन्माला आला त्याला असला तरी वेदांतामध्ये एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ज्याप्रमाणे कमळ आहे, कमळ पाण्यात राहून ते अलिप्त राहतं, त्याचप्रमाणे आपल्याला या संसारात राहायचंय, परंतु संसारात राहत असताना कमळाप्रमाणे अलिप्त राहायचं आहे. राहायचं संसारातच, परंतु अलिप्त राहायचंय. म्हणजे काय करायचं तर त्यात गुंतून पडायचं नाही. एकदा रामदास स्वामीकडे एक व्यक्ती आला,
आणि रामदास स्वामीकडे एक व्यक्ती आल्यानंतर तो म्हणाला की महाराज, या संसारातून मला सुटायचं आहे आणि तुमच्यासारखी भक्ती करायची आहे. तेव्हा रामदास स्वामी म्हणाले की ठीक आहे. आणि रामदास स्वामींनी त्या ठिकाणी एक झाड होतं, त्या झाडाला पकडलं आणि पकडल्यानंतर म्हणायला लागले, अरे हे झाड मला सोडत नाहीये, हे झाड मला सोडत नाहीये. तो व्यक्ती म्हणाला, असं काय करताय? त्या झाडाने तुम्हाला पकडलं नाही तर तुम्ही झाडाला पकडलं. मग ते रामदास स्वामी म्हणाले, संसाराने तुला पकडलेलं नाही तर तू संसाराला पकडले. कारण आपण त्यात गुंतत जातो, म्हणून त्यात गुंतत न जाता त्यातून राहायचं, त्यातच संसार करायचा, परंतु अलिप्त राहायचं, अशा प्रकारचा संसार करायचा आहे. तर या ठिकाणी माऊलींनी वेदांतामध्ये जे काही उदाहरण दिले आहे, तर सूर्याच्या प्रकाशामुळे आपल्याला मृग भासत, जड भासतं आणि ब्रह्मत्वाच्या ठिकाणी अज्ञानाचा भास होतो. अर्थात जे ब्रह्मतत्व आहे ते अधिष्ठान आहे आणि जे ज्ञान आहे ते जे अज्ञान आहे ते अध्यस्त आहे. अर्थात अधिष्ठानाच्या ठिकाणी अध्यस्त जे मूळ तत्व आहे त्या मूळ तत्वाच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळे, अज्ञान आपल्या ठिकाणी आल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी दुःख भासतं. मग माऊली काय म्हणतात? तर माऊली म्हणतात, या अज्ञानाचा मी नाश करणार. अर्थात जे अध्यस्त आहे, जे अज्ञान आहे, त्या अज्ञानाचा मी नाश करणार आणि या अज्ञानाचा नाश करून जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा बोध मी करणार. आणि मग ज्ञानाचा बोध झाल्यानंतर भास राहिलाच नाही, आणि भास राहिला नाही म्हणजे संसार काय झाला? सुखरूप झाला. म्हणून म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही रूप. आता संसाराची व्याख्या करत असताना शंकराचार्य म्हणतात की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम. तेव्हा भगवंताने कर्मप्रधान सृष्टी निर्माण केली आहे आणि जो जसं कर्म करतो तसं फळ प्रत्येकाला भोगावं लागतं. आणि अनेक जण कोणी पाप पुण्य या गोष्टी घडतात. त्यात 4 खाणी आहे, जारज, अंडस, स्वदेश, उद्बीज, त्यानंतर 84 लक्ष योनी आहेत आणि हा सर्व प्रवास आपल्याला करावा लागतो. हा सर्व प्रवास करत असताना यामध्ये जन्म आहे, मरण आहे, जन्म आहे, मरण आहे आणि हे जे जन्म मरण आहे याला संसार म्हणा असं शंकराचार्यांनी सांगितलं. याला संसार म्हणतात. आणि माऊलींच्या भाषेत जर म्हणायला गेलं तर अगा उपजणे निमणे हे साचची जे का मानणे तो जीवलोकू मी म्हणे संसार म्हण. अर्थात जन्माला येणं आणि मरणं हा संसार नसून त्याला सत्य मानणं हा संसार आहे. तर माऊली म्हणतात, हे जे मनुष्याच्या ठिकाणी, जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे, हे अज्ञान मी दूर करणार आणि जे मूळ ज्ञान आहे, जे वेदांताचे मूळ प्रमेय आहे, 3 प्रमेय आहे, जगत मिथ्या, ब्रह्म सत्य आणि जीव ब्रह्मैक्य नापराह, हे 3 तत्व या संसाराच्या जीवाच्या ठिकाणी उतरल्यानंतर ते सुखरूप होणार. वेदांत सारमध्ये शेवटमध्ये असा विचार आलेला आहे की ज्या वेळेला मनुष्याला ज्ञानाची प्राप्ती होते, तत्वबोध होतो, त्यावेळेला त्याच्या ठिकाणी जीवनमुक्त अवस्था, विदेहमुक्त अवस्था येते आणि ती अवस्था आल्यानंतर जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकावं लागत नाही. म्हणून अर्थातच संसार कशाला म्हणतात, जे सांगितलं शंकराचार्यांनी की जन्माला येणं आणि मरणं हा जो संसार आहे, या संसाराची निवृत्ती ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी करून म्हणतात. तर भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंत सांगतात की तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. तर या संसाराच्या जो फेरा आहे, जन्म मृत्यूचा जो फेरा आहे, त्या फेऱ्यातून मुक्त करणार आणि मुक्त केल्यानंतर जे साधक आहे ते साधक त्या भगवंताच्या ठिकाणी लीन होणार. जे परब्रह्म आहे, जे आनंद आहे, त्या आनंदाच्या ठिकाणी ते लीन होणार आणि त्या ठिकाणी लीन झाल्यानंतर आनंद होणारच. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. तर हे मूळ ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी लीन झाल्यानंतर ते ब्रह्मतत्वच आनंद स्वरूप आहे. मग आनंद होणार यात संशयच नाही. पांडुरंगाचं स्वरूप कसं आहे तर महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनिंद्रे समागत्य तिष्ठंत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. ते जे रूप आहे ते रूप हे आनंद स्वरूप आहे. आणि ब्रह्मदेवापर्यंत जे त्या ठिकाणी मायेचं आवरण आहे ब्रह्मदेवापर्यंत, तर तिथे संसारिक आनंद आहे. आणि ब्रह्मदेवापेक्षा 1000 पटीने जास्त आनंद हा योगाच्या ठिकाणी आहे आणि त्यापेक्षा अनंत कोटीने आनंद हा भक्ताच्या ठिकाणी आहे.
आणि म्हणून त्याला प्रेमानंद म्हणतात. त्या प्रेमानंदाच्या ठिकाणी भक्त हे त्या प्रेमानंदामध्ये सतत राहत असतात. म्हणून आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. म्हणून या ठिकाणी संत जे सांगतात की सर्वत्र आनंद झाला आणि त्यांचं स्वरूपच ते आहे. म्हणून गुलाबराव महाराज सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींचं ज्या वेळेला वर्णन करतात त्यावेळेला नमामि सद्गुरुं शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभम. सच्चिदानंद स्वरूप आहे. निळोबारायांनी तुकोबारायाचं वर्णन केलं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. तर जे सच्चिदानंद आहे, आनंद स्वरूप आहे, तो अनुभव त्यांनी स्वतः घेतला आणि तोच अनुभव संत या समाजाला देऊ असं म्हणतात. आणि अशी प्रतिज्ञा माऊलींनी या ठिकाणी केलेली आहे की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. आता काही साधक होते, ते साधक माऊलींना म्हणाले, माऊली आपण स्वतः माधुकरी मागून भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह करता आणि आपल्या ठिकाणी जे अन्नही नाही, घर राहायला घर सुद्धा नाही. मग अशी परिस्थिती तुमची असताना तुम्ही कोणाच्या आधारावर म्हणता की हा संसार सुखाचा करीन. तेव्हा एक दृष्टांत सांगितला जातो. एक कुटुंब होतं, फार गरीब असं कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये 4 भावंड राहायचे. त्या 4 भावंडामध्ये 3घांचं लग्न झालेलं होतं. 3घांचं लग्न झालं, गरीब अशी परिस्थिती, उपास तापास करावे लागायचे आणि मोलमजुरी करून पोट भरणं, अंगावर घालायसाठी कपडे काही व्यवस्थित नव्हते, दागदागिने कधी स्त्रियांनी बघितले नाही, अशी परिस्थिती त्यांची. आणि मग जो 4था मुलगा होता, त्या 4थ्या मुलाचं लग्न झालं. तो थोडा सुशिक्षित होता, शिकलेला होता, त्याच्यामुळे त्याला श्रीमंताची मुलगी भेटली. आणि श्रीमंताची मुलगी भेटल्यानंतर त्या ठिकाणी ज्या तिच्या जावा होत्या त्या म्हणाल्या की अगं तुझ्या वडिलांनी काहीही विचार न करता तुला गरीबाच्या घरी दिलं, आता तुलाही आमच्यासारखेच कष्ट करावे लागणार, तुलाही आमच्यासारखंच दुःख भोगावं लागणार. तेव्हा ती त्यांना म्हणते की माझे वडील श्रीमंत आहे आणि माझे वडील श्रीमंत आहे म्हणून मला लागणारी सामुग्री मी त्यांच्याकडून घेऊन येईन आणि त्यांच्याकडून घेऊन आल्यानंतर मला दुःख भोगण्याचं काही एक कारण नाही. तेव्हा माझा उदरनिर्वाह अगदी शांततेत होणार. म्हणून माऊली या ठिकाणी म्हणतात, मी जी प्रतिज्ञा केली अवघाची संसार सुखाचा करीन ही कोणाच्या आधारावर केली तर जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुल्या. तरी मी माझ्या माहेरी जाईन, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. त्या ठिकाणी चंद्रभागा आहे आणि पांडुरंग परमात्मा आहे, रुक्मिणी आई आहे, ते सर्व ते माझे वडील आहेत, ते माझे भाऊ आहे, बहीण आहे. आणि त्या पांडुरंग परमात्मा जवळ मी जाईल आणि त्या पांडुरंग परमात्मा जवळ जाऊन मी भगवंताला माझी प्रतिज्ञा करेन की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि माऊली या ठिकाणी म्हणतात की मी माहेरी जाऊन माझ्या आईला प्रतिज्ञा करणार. तेव्हा त्या साधकांनी प्रश्न केला की तू म्हणतेस तुझ्या आईला तू प्रतिज्ञा करणार, परंतु तुझी आई देण्यास सामर्थ्य आहे का, ती श्रीमंत आहे का. तर माऊली म्हणतात ती श्रीमंत आहे. आणि मग श्रीमंत असून मग कंजूस असेल तर काय होतं, काही लोक श्रीमंत असतात, भरपूर संपत्ती आहे, परंतु मग कंजूस असल्यामुळे त्यांची देण्याची इच्छा होत नाही. एक व्यक्ती होता आणि झालं असं की त्याला त्या संपत्तीची जास्त ओढ असल्यामुळे, कंजूस असल्यामुळे त्याला लग्न करायची इच्छा होत नव्हती. कारण लग्न केलं पत्नी जर चांगली नाही मिळाली तर संपूर्ण संपत्ती नष्ट होऊन जाईल. मग अशी परिस्थिती झाल्यानंतर काय करायचं म्हणून तो लग्न करत नव्हता. मग लोकांच्या सांगण्यावरून त्यांनी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर आता नवीनच लग्न झालेलं होतं, आता मुलगी चांगली आहे की वाईट आहे याची त्याला प्रचिती यायची होती. मग गावातल्या काही मंडळींनी त्याला सांगितलं, म्हणे चल आपण कीर्तनाला जाऊ. कीर्तनाला गेला, परंतु लक्ष सगळं घराकडे. आणि कीर्तनाला जात असताना मध्ये रस्त्यातच थांबला, म्हणे तुम्ही पुढे जा, मी घरी जाऊन परत येतो. घरी गेल्यानंतर दार वाजवलं, पत्नी झोपली होती, उठली, दरवाजा उघडला आणि आत गेल्यानंतर विचारलं, तुम्ही तर कीर्तनाला गेले होते, मग आताच परत कशाला आले. तर ते म्हणाले की तू जो सकाळी दिवा लावला होता तो दिवा आता विझवला का हे मी विचारायसाठी आलो. अर्थात ती म्हणाली मी काय इतकी वेडी आहे का लावलेला दिवा विझवणार. आणि ती म्हणाली तुम्ही 2 मैल चालत गेले आणि 2 मैल परत आले, तेव्हा
तुमच्या पायातले चप्पल जे आहे ती घासली असणार, तेव्हा तो म्हणतो की मी काही वेडा आहे का, मी चप्पल हातात घेऊन आलो. अर्थात त्या चपलीच्या ठिकाणी इतका म्हणजे त्या चपलीलाही तो सोडू शकत नाही, तर तो कोणाला काही देऊ शकतो का? इतके कंजूस लोक, काही कंजूस लोक फार कंजूस असतात. मी माझ्या समोरचं एक उदाहरण सांगते. काही लोक इतके कंजूस असतात की ते देवाच्या, आता या ठिकाणी तरी या दृष्टांतामध्ये सुद्धा त्या स्त्रीने तो दिवा दिवसभर चालू ठेवला, पण असे समाजात काही लोक आहेत की ती हँडवॉशची बॉटल असते ना, त्यामध्ये तेल भरून बिलकुल पडते, 2दा ते दाबायचं आणि तेवढंच तेल पडतं आणि तेवढाच दिवा चालवायचा. इतके कंजूस लोक आहेत. त्यातही एका अगरबत्तीचे 3 तुकडे करून 3 दिवस लावणार, इतके कंजूस लोक आहेत. तेव्हा इतके कंजूस लोक असताना, ते इतकी परिस्थिती वाईट असताना कोणाला 1 रुपया देईल अशी परिस्थिती होईल का? नाही होऊ शकत. मग माऊलींना ते साधक म्हणाले, तुझे जर वडील अशा प्रमाणे कंजूस असेल तर ते तुला काय देणार? तेव्हा माऊली म्हणतात, माझे वडील हे उदार आहे आणि श्रीमंत आहे. श्रीमंत असून शिवाय तो विश्वाचा पिता आहे आणि विश्वाचा राजा आहे आणि तो श्रीमंत आहे. तुझा ऐसा कोण उदाराची राशी, आपुलेची देशी पददासा. तो पांडुरंग परमात्मा फार उदार आहे आणि उदार तू हरी, ऐसे कीर्ती चराचरी. संपूर्ण चराचरी त्याची कीर्ती आहे असा तो पांडुरंग परमात्मा, माझा वडील तो उदार आहे, असं माऊली या ठिकाणी त्यांना उत्तर देतात. आणि आता ते साधक म्हणायला लागले की तुझे वडील श्रीमंत आहे आणि ते उदारही आहे, परंतु तू त्यांना भिक्षा मागणार का? तू त्यांना भीक मागणार का? कारण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धीग त्याचे. आणि भिक्षापात्र अवलंबने जडोजीने लाजिरवाणे, ऐसी आहे नारायणे उपेक्षिजे सर्वथा. तेव्हा जो भिक्षा मागतो, जो भीक मागतो, त्याला धिक्कार आहे असं संत त्या ठिकाणी म्हणतात. मग तुम्ही भीक मागणार का? तेव्हा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी भीक मागणार नाही, तर मी माझे जे सुकृत आहे ते सुकृत जमा झालेलं आहे आणि सर्व सुकृताचे फळ मी लाईन, क्षेम मी देईन पांडुरंगा. अर्थात जे सर्व सुकृत जमा झालेलं आहे त्याचंच फळ मी मागणार आणि त्याचं क्षेम मला पांडुरंग देणार. अभंगाच्या 3ऱ्या चरणात माऊलींनी सांगितलंय की सर्व सुकृताचे फळ मी लाईन, क्षेम मी देईन पांडुरंगा. तर माऊली म्हणतात, मी या ठिकाणी भीक मागणार नाही, तर हक्काने मागणार. ज्याप्रमाणे एखादी स्त्री ही आपल्या आई वडिलाच्या घरी माहेरी हक्काने मागते, त्याप्रमाणे मी हक्काने मागणार. आणि या ठिकाणी एखाद्याकडून उधार घेणं हा भाग निराळा आणि स्वतःची संपत्ती स्वतः परत मागणं हा भाग निराळा. आणि संताच्या ठिकाणी अनेक ऋण संतांचं भगवंतावर आहे. तेव्हा भगवंत ही वाट पाहत असतो की माझे लेकर कधी मला काहीतरी मागणार, याची वाट भगवंतही पाहतो. तेव्हा ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी म्हणतात की मी भीक मागत नाही, तर माझं जे सुकृताचं जे फळ आहे तेच मी त्याला मागणार आहे, असं माऊली या ठिकाणी सांगतात. आणि ते सुख मिळविण्यासाठी मी पंढरीला जाणार. मग पंढरीला जायचंय तर पंढरीला जाण्याकरिता आपल्या मनामध्ये उतावीरता पाहिजे, तेवढं प्रेम पाहिजे, भक्ती पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात की कन्या सासूराशी जाय, मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. किंवा जीवना वेगळी मासोडी, तैसा तुका तडमडी. ज्याप्रमाणे स्त्री आहे, जी कन्या आहे, सासरी ज्या वेळेला जाते, लग्न झाल्यानंतर आता सासरी जाणार, त्यावेळेला आताची परिस्थिती निराळी आहे, परंतु आधीची परिस्थिती अशी होती की स्त्रियांचं आणि माहेरचं हे फार कालांतराने, अर्थात काही वर्षानंतर भेट व्हायची, अशी परिस्थिती होती. तेव्हा एका स्त्रीला आपल्या माहेरीवरून जात असताना ती मागे पलटू पाहते आणि पाहत असताना तिला त्या माहेराची ओढ असते. त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी या पंढरपूरची ओढ असावी. आणि ज्याप्रमाणे एक मासा, तो मासा जर पाण्यातून बाहेर काढला तर तो तळपतो, तर तो मासा ज्याप्रमाणे तळपतो त्याप्रमाणे तळप ही आपल्या ठिकाणी भगवंताच्या भेटीची असावी आणि ती या संतांच्या ठिकाणी आहे. म्हणून माऊली या ठिकाणी जे सांगतात, आणि काही लोकांना आपण म्हटलं चला वारीला, तर म्हणतात आम्ही गेलो तर आमच्या कुटुंबाचं कसं होणार, जर कदाचित हा मध्येच त्याचा मृत्यू झाला तर याचं कुटुंब चालणार नाही का? चालणार. परंतु काही लोक भगवंताच्या ठिकाणी निष्ठुर असतात. आता एखाद्या स्त्रीचं लग्न झाल्यानंतर सुरुवातीला तिला
तिला आपल्या माहेरची ओढ असते, परंतु नंतर ती आपल्या माहेराविषयी निष्ठुर होते, कारण मुलं बाळं होतात, ती आपल्या संसारात गुंतून जाते. मग तिचे जे वडील असतात ते आजारी पडतात, ते तिला पत्र लिहितात की मुली, मी बिमार आहे, आजारी आहे, तेव्हा तू मला भेटीला ये आणि तात्काळ ये, कारण माझा काही भरोसा नाही. तेव्हा ती त्या पत्रात लिहिते की बाबा, तुमचं हे ऐकून मला फार दुःख झालं आणि तुम्ही गेल्यानंतर मला यावंच लागणार आहे. तेव्हा आता या संसारामध्ये माझी मुलं बाळं आहेत, यांचं ऑफिस वगैरे आहे, ते सर्व मला सांभाळायचं आहे. म्हणून असं असताना माझ्यावर एक जबाबदारी आहे, तेव्हा मी येऊ शकत नाही. ती निष्ठुर होते. तसंच एखाद्या व्यक्तीला जर आपण म्हटलं चला ना पंढरीच्या वारीला, तर ते म्हणतात माझ्या मुलीला बाळ झालं, असे काहीतरी कारण देतात. मागच्या वर्षी विचारलं तर म्हणणार की मुलीचं लग्न होतं, पुढच्या वर्षी विचारणार तर दुसऱ्या मुलीचं लग्न येणार, अशी परिस्थिती असते. अर्थात समजायचं, जर कोणी असं कारण सांगत असेल तर तो नक्कीच भगवंताच्या ठिकाणी निष्ठुर आहे. परंतु माऊली या ठिकाणी म्हणतात की त्या भगवंताच्या भेटण्याची आवड आपल्या ठिकाणी हवी, प्रेम आपल्या ठिकाणी हवी. तर माऊली आपल्या अभंगात वर्णन करतात, माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. तर पंढरपुरा नेईन गुढी, माझी जीवीची आवडी, अशी तळमळ, अशी आवड आपल्याला त्या भगवंताच्या ठिकाणी असायला हवी. आणि जेव्हा ही तळमळ निर्माण होते तेव्हाच पंढरीला जाण्याची आशाही निर्माण होते, इच्छाही निर्माण होते. आणि माऊली म्हणतात की ज्या वेळेला माऊली त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन करायला गेले, ते भगवंताचं रूप कसं आहे, पंढरीचं भगवंताचं रूप कसं आहे याचं वर्णन माऊली सांगतात. त्यावेळेला रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तर रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाजणी, इतकं सुंदर ते रूप पाहून सुख होतं. आणि सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. आणि तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. तर संपूर्ण सुख, संसार सुख रूप करून घेण्याकरिता मी त्या पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी अर्थात माझ्या माहेरी जाणार, माझ्या आई वडिलांची भेट घेणार. आणि तिथे माऊली म्हणतात की मी प्रतिज्ञा करणार. एकदा कुरुक्षेत्राच्या ठिकाणी सूर्यग्रहण होतं आणि सूर्यग्रहण असल्यामुळे अनेक आजूबाजूच्या गावातली लोक त्या ठिकाणी जमा झाली. मथुरेची, त्यानंतर गोकुळची आणि बरसाना, अनेक जे आजूबाजूला गाव होते ते सर्व लोक त्या ठिकाणी जमा झाली. कारण स्नान करायचं होतं, ग्रहण असल्यामुळे त्यांना गंगेमध्ये स्नान करायचं होतं. आणि ते स्नान करायसाठी त्या ठिकाणी ते सर्व जमा झाले, गोळा झाले. आणि त्या ठिकाणी भगवंतही गेले. आता भगवंत गेल्यानंतर खूप दिवसानंतर भगवंताला त्या ठिकाणी राधाची भेट झाली. राधेची भेट झाल्यानंतर भगवंत चर्चा करायला लागले. आणि चर्चा करत असताना दिवस निघून गेला तरी भगवंताच्या लक्षात आलं नाही. आणि इकडे रुक्मिणी आई मात्र तिला चिंता वाटायला लागली. आता साहजिकच आहे, एखाद्या स्त्रीचं लग्न झाल्यानंतर आपल्या पतीसोबत दुसरी कोणती मुलगी बोलत असेल तर ते त्याला पटत नाही. आणि तशीच अवस्था आईची झाली, रुक्मिणी आईची झाली. मग रुक्मिणी आईने काय केलं की राधेसाठी दूध केलं. आणि दूध केल्यानंतर ते इतकं तापवलं, फार गरम केलं. आणि ते दूध तापून आईने राधेला दिलं. आता भगवंताच्या पत्नीने ते दूध दिलं म्हटल्यानंतर तिनेही आनंदाने सेवन केलं. आणि झालं असं, भगवंताच्या पायाला फोड आलीत. रुक्मिणी विचारते, देवा काय झालं, हे कशामुळे झालं? देव म्हणाले, तुझ्याचमुळे झालं. मी काय केलं? तू राधासाठी जे दूध बनवलं ते फार गरम होतं आणि ते तिच्या हृदयाला स्पर्श करून आत गेलं. तेव्हा तिच्या हृदयामध्ये माझे चरण आहेत, म्हणून माझे चरण जे आहे ते भाजल्या गेले, त्याला फोडा आलीत. आणि हे ऐकल्यानंतर आणखी दुःख झालं. आता एखाद्या लग्न झालेल्या स्त्रीला एखाद्या पतीनं म्हणावं की तिच्या हृदयात
ती माझा विचार करते किंवा माझ्या हृदयात तिचा विचार आहे असं काही म्हटल्यानंतर तिला साहजिक आहे त्या ठिकाणी दुःख निर्माण होणार. तर भगवंतामध्ये आणि रुक्मिणी आईमध्ये थोडा वाद झाला. वाद झाल्यानंतर आई रुसल्यानंतर आता माहेरी तर जाता येत नाही कारण पळून आलेल्या होत्या. माहेरी जाता येत नाही, काय करायचं. त्यावेळेला दिंडीर वनामध्ये आई गेल्या आणि दिंडीर वनामध्ये गेल्यानंतर आता रुसवा फुगवा काढावा लागणार म्हणून भगवंतही आईच्या मागे गेल्या. आणि आईच्या मागे जात असताना भगवंताने जे गाय होत्या ते गोपाळपुरामध्ये सर्व गाय ठेवून दिल्या. आणि भगवंत जातात त्याच ठिकाणी पुंडलिक नावाचे एक भक्त होते आणि त्यांनी ते ब्राह्मण समाजाचे होते आणि ब्राह्मण कुळातले होते. आणि ब्राह्मण कुळातले असताना त्यांनी लग्न केलं. लग्न झाल्यानंतर त्यांची जी पत्नी होती त्या पत्नीच्या अधीन ते फार अधीन झाले. तिने म्हटलं तसंच त्यांनी करावं आणि त्या पत्नीने सांगितलं की तुम्ही आई वडिलांना सोडा. मग त्यांनी आई वडिलांना सोडून दिलं. मग आता कालांतराने त्यांची पत्नीच म्हणाली की चला आपण आई वडिलांना शोधू. मग आई वडिलांना शोधण्यासाठी ज्या वेळेला दोघं निघाले तेव्हा त्या पुंडलिकाने आपल्या पत्नीला आपल्या कडेवर घेतलं आणि दोघं निघाले. जात असताना त्यांना काही त्या ठिकाणी 4 स्त्रिया दिसल्या. म्हाताऱ्या स्त्रिया होत्या. त्या स्त्रिया आत गेल्या आणि आत गेल्यानंतर आत जाऊन ज्या वेळेला बाहेर आल्या त्यावेळेला तरुण होऊन बाहेर आल्या. हे दृश्य पुंडलिकाने बघितलं आणि पुंडलिकाने बघितल्यानंतर त्यांना विचारलं तुम्ही कोण आहात. तुम्ही जाताना तर म्हाताऱ्या होत्या आणि परत येताना तर तरुण झाल्या. तेव्हा त्या सांगतात आम्ही चंद्रभागा, गंगा, गोदावरी अशा पवित्र नद्या आहोत आणि या नद्या तुम्ही तुमच्यासारखे जे पापी लोक आहेत ते पापी लोक आमच्या ठिकाणी स्नान करतात आणि स्नान करतात त्यामुळे आम्ही अपवित्र होतो आणि पवित्र होण्याकरिता आम्ही संतांच्या चरणाच्या ठिकाणी येत असतो. म्हणून आम्ही या नद्या आहोत त्या पवित्र होण्यासाठी आम्ही संतांच्या ठिकाणी आलो. तेव्हा पुंडलिकाला असं वाटलं की हे कोण आहे, असे कुठले संत आहे. तेव्हा पुंडलिक बघण्यासाठी गेले आणि ते खिडकी होती त्या खिडकीमध्ये त्यांनी बघितलं. पाहते तर कुक्कुट नावाचे एक ऋषी होते. ते कुक्कुट ऋषी त्या ठिकाणी आपल्या आईवडिलाची सेवा करत होते. त्यांनी पुंडलिकाला उपदेश केला आणि अनुग्रह केला की तू जर तुझ्या आईवडिलांची सेवा केली तर तुला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन तुला नक्की होणार असं त्यांनी अनुग्रह केला. आणि तो अनुग्रह झाल्यानंतर त्यावेळेला पुंडलिकाने आपल्या पत्नीचा त्याग केला आणि आपल्या आईवडिलांचा शोध घेतला. आई वडील भेटलेत आणि त्या दिंडीर वनामध्ये पुंडलिक बसले होते आणि सोबत आपल्या एका मांडीवर आपली आई होती, दुसऱ्या मांडीवर वडील होते, त्यांची सेवा करत होते. आणि त्या ठिकाणी भगवंत आईला शोधण्यासाठी आले होते, आईचं सांत्वन करण्यासाठी, आईचा रुसवा फुगवा काढायसाठी त्या ठिकाणी आले होते. भगवंत आल्यानंतर भगवंताला मध्ये पुंडलिकाची भेट झाली आणि भगवंत त्या ठिकाणी गेले. गेल्यानंतर पुंडलिकाला म्हणतात अरे मी आलोय. तेव्हा पुंडलिक म्हणतात तू कोण आहेस. म्हणे मी या विश्वाचा नियंता, मालक, परमेश्वर आहे. बरं मग मी काय करू. आता प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा समोर असल्यानंतर पुंडलिक म्हणतो मी काय करू. तेव्हा भगवंत म्हणतो अरे मी देव आहे, माझं दर्शन घे. पुंडलिक म्हणतात मी कसा उठू, माझ्याजवळ माझे आई वडील आहेत आणि या आई वडिलांना सोडून मी तुझ्याजवळ येऊ शकत नाही. मग भगवंत म्हणे मी काय करू. तर त्यावेळेला पुंडलिकाने ती वीट घेतली, वीट फेकली आणि भगवंताला सांगितलं तू त्यावर उभा राहा. आणि त्या ठिकाणी भगवंत उभे राहिले. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसदिव्य शोभा, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. असं हे पंढरीचं महात्म्य. आणि पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आपल्या भक्ताच्या भेटीसाठी वाट पाहत कमरेवर हात ठेवून उभा आहे. पाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविड. तो पांडुरंग परमात्माच आपल्या भक्ताची वाट पाहतो. आणि पांडुरंगाने आपल्या कमरेवर हात का ठेवले तर तो सांगत आहे की भवसागर माझ्या कमरेपर्यंत आलाय आणि तुम्हाला जर तरुण जायचं असेल तर तुम्ही मला शरण या आणि शरण आल्यानंतर नक्कीच तुमचं कल्याण होईल. तेव्हा माऊली या ठिकाणी सांगतात की असा जो पांडुरंग परमात्मा अर्थात जे माझं माहेर आहे, जे माझे आई वडील आहे, तो सर्व संपन्न असा आहे आणि तो श्रीमंत आहे, तो उदार आहे आणि तो स्वतः भक्ताची वाट पाहतो, स्वतः आपल्या लेकराची वाट पाहतो आणि हवं ते त्याला देतो असा उदार असणारा माझा परमात्मा. म्हणून माऊली म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, सर्व सुकृताचे फळ मी लाईन, क्षेम मी देईन पांडुरंगा. आणि हे फळ त्याच्याजवळून मी प्रतिज्ञा केल्यानंतर त्याची जेव्हा मला
त्याचं जेव्हा दर्शन होईल तेव्हा त्याच्या स्वरूपाशी मी एकरूप होऊन जाईल. हे अभंगाच्या या 4थ्या चरणात सांगितलं आहे की बापरखुमा देवीवरू विठ्ठलाची भेटी आपुले सवंसाठी करून विठला. तो परमात्मा आपल्यासारखंच आपल्या भक्ताला करून घेतो. म्हणून वारी करायची कशाकरिता करायची, तर आपल्याला हा संसार सुखरूप करण्याकरिता वारीला जायचंय. आणि माऊलींची ही सुंदर प्रतिज्ञा, निस्वार्थी विश्वाकरिता असलेली प्रतिज्ञा माऊलींनी या ठिकाणी केलेली आहे की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. हा केव्हा संसार सुखाचा होईल, ज्या वेळेला आपण वारीला जाऊ, ज्या वेळेला आपण पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊ, त्यावेळेला अवघाची संसार आपला सुखाचा होईल. अर्थातच भगवंताच्या ठिकाणी प्रेमही हवं, त्यानंतर उतावीळही हवं, तळमळही हवी. आणि या सर्व गोष्टी, भगवंताच्या भेटीची ओढ, आणि ही ओढ असल्यानंतर भगवंताचं दर्शन, तर या ठिकाणी आपल्याला सुख प्राप्त करण्याकरिता, या भवसागरातून तरुण जाण्याकरिता भगवंताला शरण जायचंय, पांडुरंग परमात्म्याला शरण जायचंय. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. सर्व सुकृताचे फळ मिलाहीन क्षेम मी देईन पांडुरंगा. जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. पापरखुमा देवीवरू विठ्ठलाची भेटी आपुले संसाठी करून विठेला. जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. आज या ठिकाणी ज्ञानाई शरणम या फेसबुक पेजवर ही सेवा करण्याची संधी मला दिली, त्याबद्दल या पेजचे फार फार धन्यवाद, आभार. आणि काही चुका झाल्या असेल तर कृपया आपली मुलगी म्हणून क्षमा करा. झालेली बोलिले लेपुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. झाली तैसी केली सेवा आवडो नावडो देवा. झाली तैसी त्याप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न केला. काही चुका झाल्या असेल तर क्षमा करा. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी समर्पित करते. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय.